हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी चमचमीत भरली मसाला वांगी कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहेत, पण भन्नाट चवीची अशी ही भाजी झालेली आहे। वांग्याची मसाला भाजी एकदम छान अशी आपण बनवलेली आहे, एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त चविष्ट अशी ही भाजी होते बघा। तुम्ही एकदा नक्की करून बघा, या पद्धतीने तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी। तुम्ही एकदा बनवल तर परत परत याच पद्धतीने बनवणार। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे सर्वप्रथम आपण वांग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 मी चमचे तीळ घेतलेले आहेत। हे सर्वप्रथम आपण भाजून घेणार आहे। त्यासाठी पॅनमध्ये एक छोटा चमचा, पोहेचा चमचा असतो तो, तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण सर्वप्रथम खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे हलकंसं खोबरं भाजून झालेलं आहे। त्यामध्ये आपण तीळ आणि इथे लसूण भाजून घेणार आहे। छान असं खमंग भाजायचं। तीळ असे भाजल्यानंतर उडतात बघा। आता हे सगळं छान असं भाजलेलं आहे। मी थंड करायला ठेवलेलं आहे प्लेटमध्ये काढून। हे थंड होतंय तर आपण वांगी कट करून घेऊया। इथे मी बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता वांगी कट करून आपण त्यामध्ये घालणार आहे। वांग्याचे देठ थोडेसे काढून घ्यायचं आणि साईडचा भाग असं काढून घ्यायचं, खालचं इथलं, आणि याच्यामधून आपण कट करून घेणार आहे। वांग्याला मधून वांग्याला कट करून घ्यायचं आणि कीड वगैरे आहे का ते चेक करायचं बघा। असं कट करून मी पाण्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे आपली वांगी काळी पडत नाहीत बघा। या पद्धतीने चेक करायचं आणि पाण्यामध्ये घालायचं। या पद्धतीने सगळी वांगी मी पाण्यामध्ये घातलेली आहेत। आता वांगी आपण बाजूला ठेवूया। हा मसाला पण थंड झालेला आहे। आपण हे वाटून घेणार आहे। इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे बघा। इथे मी मसाला घातलेला आहे बघा। यामध्ये एकदम थोडेसे मी जिरे घालते, पाव चमचा जिरे घालते आणि हे छान असं जाडसरच वाटून घेणार आहे बघा। बिना पाणी घालता जाडसरच असं हे वाटून घेणार आहे। इथे मसाला आपला तयार झालेला आहे। मी प्लेटमध्ये काढून घेते। सगळा मसाला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे बघा। इथे मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। मसाला आपण भरणार आहे वांग्यामध्ये, त्यामुळे मी प्लेटमध्ये काढलेला आहे। त्यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि या चमच्याने 2 चमचे घरगुती लाल तिखट घातलेलं आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। यामध्ये थोडंसं आपलं तेल घालायचं आहे। तेल घातलेलं आहे आणि अर्धी वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम कमी साहित्यात एकदम चविष्ट अशी भाजी ही बनते बघा आणि झटपट होते। तुम्ही करून बघा वांग्याची भाजी। हे छान असा सगळा मसाला इथे बघा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेला आहे बघा। छान असा मसाला मिक्स करून झालेला आहे। आता आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहे। वांग्यातलं पाणी निथळून नंतर त्यामध्ये मसाला असा भरायचा, दाबून भरायचा, म्हणजे कढईमध्ये जेव्हा आपण हे वांगी परतणार त्यातला मसाला निघणार नाही। या पद्धतीने भरून घ्यायचा दाबून सगळीकडून। इथे बघा सगळी वांगी मी मसाला भरून घेतलेले आहेत आणि इथे थोडा मसाला उरलेला आहे, तो तेलात आपण घालून परतून घेणार आहे। या पद्धतीने वांगी सगळी भरलेली आहेत बघा। सगळी छान अशी वांगी भरून घेतलेली आहेत। आता आपण फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेते। कढई गरम करायला ठेवलेली आहे। छोटी पळी मी तेल घातलेलं आहे बघा इथे, आणि तेल थोडं गरम झाले की त्याच्यामध्ये पाव चमचा मी मोहरी घालते आणि मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये पाव चमचा आपण जिरे घालून घ्यायचं। जिरे आणि मोहरी छान अशी फुललेली आहे। त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि कढीपत्त्याची पाने बघू शकताय तुम्ही। 1 मिनिट मी कढीपत्ता छान असा परतून घेतलेला आहे। त्यामध्ये जी आपण मसाला भरलेला आहे वांग्यामध्ये ती वांगी घालून घ्यायची आहेत। इथे मी सगळी वांगी तेलामध्ये घालून घेते आणि सगळी वांगी घालून आपल्याला परतून घ्यायची आहे। 2 मिनिटांमध्ये चव छान लागते भाजीला अशी परतून घ्यायची। तेलावर वांगी थोडेसे हलकेसे डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। छान अशी या पद्धतीने 2 मिनिटं मी वांगी तेलामध्ये परतून घेतलेले आहेत। आता डाग पडलेले आहेत बघा याला। आता यामध्ये जो मसाला आपल्याला राहिलेला आहे तो मसाला पण घालायचा आणि 2 मिनिटं वांग्याबरोबर परतून घ्यायचा बघा। चव छान लागते भाजीला। या पद्धतीने तेलामध्ये मसाला परतायचा बघा। इथे मसाला पण मी 1 मिनिट तेलामध्ये परतून घेतलेला आहे बघा। मसाल्यानं पण तेल सुटलेलं आहे बघा। आता यामध्ये तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची आहे तसं तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या। मी जास्त पातळ बनवणार नाही, दाटसरच भाजी मी बनवणार आहे। त्यासाठी वांगी शिजण्यापुरतं मी पाणी घातलेलं आहे। इथे बघा आपण मीठ घातलेलं आहे, पण वरून थोडंसं मी मीठ घालते। आता ह्याला गॅसची फ्लेम हाय करून उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। मी मीठ घातलेलं मिक्स करून घेते। इथे बघा
या रस्स्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला झाकण ठेवून ही वांगी छान अशी 8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची आहेत. म्हणजे छान अशी वांगी शिजायला तसा वेळ लागत नाही. 8 ते 10 मिनटानंतर वांगी आपली छान अशी शिजलेली आहेत मऊसूद आणि मस्त अशी दाटसर आपली भाजी तयार झालेली आहे. झटपट आणि एकदम मस्त झालेली आहेत. बघा तुम्ही बघू शकताय याला तरी तर किती मस्त आलेले आहे बघा. मस्त छान अशी भाजी झालेली आहे. झटपट आणि मस्त एकदम छान अशी. आपण चेक करूया वांगी शिजलेत का ते. बघा या पद्धतीने मी चेक करते. बघा तुम्ही बघू शकता एकदम मऊसूद अशी आपली वांगी शिजलेली आहेत. बघा मी सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे मी कोथिंबीर घातलेली आहे. मिक्स करून घेते आणि गॅस बंद केलेला आहे. बघा इथे भाजी आपली तयार झालेली आहे. बघा मस्त झटपट अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भरली मसाला वांगी किंवा वांगी मसाला आपण बनवलेला आहे. बघा एकदम झटपट भन्नाट चवीची अशी ही वांग्याची भाजी आपण बनवलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. मस्त चव लागते बघा. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने वांग्याची भाजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.